आझाद मैदानाबाहेरील रस्त्यावर अंगणवाडी सेविकांची जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू झालेली आहे। आझाद मैदानाबाहेरील रस्त्यावर अंगणवाडी सेविका सध्या चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा आणि कशा प्रकारे अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या त्याची ही दृश्य। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले। दिनेश, नेमकं काय म्हणणं आहे अंगणवाडी सेविकांचं? दिनेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? विचारा दिनेश, नेमकं काय म्हणणं आहे या अंगणवाडी सेविकांचं? आज महामोर्चा निघालाय आणि घोषणाबाजी सुरू आहे। बघा, आज सकाळपासूनच दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। त्यांच्या विविध मागण्या आहेत, वेतनासंबंधीचं असेल किंवा ज्या त्यांना सोयी सुविधा हव्या आहेत या संदर्भातल्या ज्या त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत, ज्या राज्य सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या मागण्यांवर कुठचाही तोडगा निघत नाही आहे। त्यामुळे आज अंगणवाडी सेविकांनी सकाळपासूनच आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरू केलं आहे। पण आताची जी परिस्थिती आहे ती इथे महापालिका मुख्यालयासमोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर, त्या मुख्य मार्गावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। संपूर्ण वाहतूक ही रोखून धरलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। थोड्याच वेळात शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या आंदोलनात अंगणवाडी सेविकांचं काय म्हणणं आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत त्या ऐकण्यासाठी येणार आहेत। त्याआधीच आपण बघू शकतो की इथे सध्या अंगणवाडी सेविका या घोषणा देत आहेत। त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आणि त्या दृष्टीनं हे आंदोलन आता थोडंसं आणखी उग्र होताना दिसतंय। विशेषतः महापालिका मुख्यालयासमोरचा जो रस्ता आहे तो या अंगणवाडी सेविकांनी रोखून धरलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून या अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मूलभूत सोयी सुविधा त्यांना दिल्या जात नाहीये। त्या सेवा त्या इतकी वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून देत आहेत, त्याचा योग्य मोबदला मिळत नाहीये। त्यांच्या सर्व्हिसचा मुद्दा असेल, त्यांच्याबरोबर जे करार असतील, त्यांना ज्या मूलभूत सोयी सुविधा हव्या असतील त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे। आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आज सकाळपासून हे धरणं आंदोलन सुरू केलंय। पण आता दुपारी भर उन्हात हे आंदोलनही तितकंच तापलेलं आहे, कारण आपण बघू शकतो की आझाद मैदानात या धरणं आंदोलनाला जागा अपुरी पडली आहे। अनेक अंगणवाडी सेविका या आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि प्रमुख मागणी आहे की त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या राज्य सरकारनं पूर्ण कराव्यात। थोड्याच वेळात शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते इथे या आंदोलन स्थळी येणार आहेत। काल उद्धव ठाकरे यांची या अंगणवाडी सेविकांच्या नेत्यांनी भेट घेतली होती आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली होती आणि त्यानुसार उद्धव ठाकरे थोड्या वेळात इथे येत आहेत। पण त्याआधीच महापालिका मुख्यालयासमोरील जो रस्ता आहे तो अंगणवाडी सेविकांनी, वाहतुकीचा जो रस्ता आहे तो रोखून धरलेला आहे। वाहतूक खोळंबीत झालेली आहे आणि ठिय्या आंदोलन सध्या या रस्त्यावर आपल्याला अंगणवाडी सेविकांचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।